नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन सायरीला म्हणतो, आता एक गोष्ट मात्र छान झाली आहे की श्वेता आश्रमात आली, त्यामुळे तुला काळजी करायची काहीच गरज नाही आणि मधुभाऊ सुद्धा रिलॅक्स असतील. इथे मात्र सायली विचारात असते. तर आता अर्जुन सायलीला पाहतो आणि म्हणतो, बायको काय झालंय, कसला विचार करतेयस, कोणत्या विचारात हरवलीस? तर सायली म्हणते, नाही म्हटलं तरी प्रियाचा विचार हा माझ्या डोक्यातून जातच नाही. कितीही ठरवलं की तिचा विचार करायचा नाही, तरी सुद्धा सतत तिचा विचार डोक्यात येतोच. आता सुध बघा ना, ती हॉस्पिटलला गेली आहे. मला नक्की खात्री आहे की ती हॉस्पिटलला गेली आहे. हे फक्त निमित्त आहे. आता तिथेही तिच्या डोक्यात काय शिजत असेल, तिच्या नक्की पुढचा डाव काय असेल, आपल्याला काहीच माहीत नाहीये. तर अर्जुन म्हणतो, असू देत, तसंही आपल्या त्या सगळ्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करायच. तिला तिथे हॉस्पिटलला राहू देत नाही, तर अजून काही करू देत. आपल्याला काय करायचं सोडून देतो विचार. असं म्हणत आता अर्जुन चैतन्याला फोन करतो आणि म्हणतो, चैतन्य, आपल्याला वात्सल्य आश्रम स्टेट लेव्हलवर घेऊन जायचं आहे आणि त्याची प्रोसेस कुठपर्यंत आली आहे. तर आता चैतन्याशी बोलत असताना अर्जुन चैतन्याला म्हणतो, ठीक आहे, मी तुला एक फोन नंबर पाठवतो, तू लगेच त्यांना फोन कर आणि माझा रेफरन्स दे. ते आपलं काम लगेच करतील. आणि हो, त्यांच्याशी बोलणं झालं की मला फोन कर. चल बाय, असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो. इथे मात्र आता सायरी अर्जुनवर चिडलेली असते. ती अर्जुनच्या समोर जाऊन उभी राहते आणि अर्जुनला म्हणते, सतत सगळं सोडून दे उढच तुम्ही म्हणत असताना मला आता. मात्र इथे अर्जुन घाबरतो आणि म्हणतो, आता काय झालं, मी काही चुकीचं बोललोय का? तर सायलीम हणते, काय झालं आता आठवत नाहीये का? आत्ताच म्हणालात ना तुम्ही, मी प्रियाचा विचार करत होते त्यावेळी सोडून दे. तर सायलीला अर्जुन म्हणतो, हो मी म्हणालो, उगाच टेन्शन घेऊ नकोस, तिचा विचार करू नकोस आणि स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, तिने जरी बाहेर येऊन ठरवलं की पळून जायचं, कुठेतरी लपायचं, तरी तिला ते शक्य होणार नाही, कारण तिच्याजवळ तिच्यावर लक्ष ठेवायला तिथे पोलीस आहे तिच्यावर लक्ष ठेवून. त्यामुळे तू काळजी करू नकोस. तर आता सायली अर्जुनला म्हणते, म्हणजे मी कसला विचारच करायचा नाही, म्हणजे कोणती गोष्ट ठरवायचीच नाही असंच तुम्हाला वाटतंय ना? म्हणजे सगळ्या गोष्टी या फक्त तुमच्याच मर्जीने व्हायला हव्यात हो ना? आता इथे मात्र अर्जुनला काय बोलावं काहीच कळत नाही. इथे सायली इतकी चिडलेली असते की अर्जुनची बोलतीच बंद होते. सायली म्हणते, बघा, ह्या खोलीचा काय अवतार करून ठेवलाय. ही पुस्तक इथे ठेवायची जागा आहे का? तो लॅपटॉप ती जागा आहे का? तो लॅपटॉप ठेवायची. आणि हे टॉवेल अस ठेवतात का? कोणी सतत भिजलेला टॉवेल हा बेडवर पडलेला असतो. आणि ही खाईल ही जागा आहे का? या फाईल ठेवायची. असं म्हणत आता एक गोष्ट सायली अर्जुनच्या निदर्शनास आणून देत असते आणि खूप चिडलेली असते. का पसारा घालताय तुम्ही एवढा? तर आता सायलीला अर्जुन म्हणतो की एक मिनिट, मला एक सांग, नक्की मुद्दा काय आहे, प्रिया की पसारा? तर सायली म्हणते, दोन्ही मुद्दे आहे. आता मात्र सायली दुसऱ्याच विषयाकडे वळते आणि अर्जुनला म्हणते, एक मिनिट, तुम्ही असे का बसलाय? तुम्ही नीट ताट बसा, कारण आता पहा दुखायला लागले की मग बायकोला सांगाल, बायको पहा दुखते, जरा चेपून दे. अर्जुन तर घाबरतो आणि सायलीला म्हणतो, राहू देत, मी त्यापेक्षा उभाच राहतो, अगदी सट रेट. तरच सायली अर्जुनला म्हणते, कशाला बसून बोला, तिथे बसा आणि माझ्याशी बोला. घाबरलेला अर्जुन तिथून पळ काढण्याच निमित्त शोधतो आणि म्हणतो, अरे बापरे, माझ्या काही फाईल्स स्टडीमध्येच राहिल्यात. मी एक काम करतो, स्टडीमध्येच बसतो आणि माझं काम पूर्ण करतो. तर सायली म्हणते, वा छान, म्हणजे आता तुम्ही त्या स्टडीमध्ये जाणार आहात आणि इथे मात्र मी सगळा पसारा आवरायचा आणि तुम्ही तिथे जाऊन फक्त निवांत कॉफी पिणार आहात. म्हणजे असं आहे की मी इथे सगळं आवरत बसायचं आणि तुम्ही खुशाल खाली जाऊन कॉफी ढोसणार हो ना? आता मात्र कुठला विषय सायली
कुठे घेऊन जाते हेच अर्जुनला कळत नसतं. तर अर्जुन म्हणतो कॉफी नको आहे मला. तर सायली म्हणते कॉफी मी किती वेळा सांगितलं आहे की सतत कॉफी पिऊ नका बघाव. त्यावेळी फक्त कॉफी आणि कॉफी मी किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला पण नाही ना, ऐकायचंच नाहीये. मी जर काही सांगायला गेली तर फक्त एका कानीने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं, कारण त्या गोष्टी तुमच्या मेंदूत शिरतच नाहीयेत. तर अर्जुन शांतपणे सायलीला म्हणतो बायको मला खरंच कॉफी नको आहे. तर इथे मात्र सायली खूप चिडलेली असते. अर्जुनच बोलणं एक आणि सायली मात्र दुसऱ्याच बोलत म्हणते तुम्ही ऐकता कुठे माझं सतत हा माणूस फक्त आपलं तेच खरं करत असतो, कधीच हा माणूस माझं ऐकूनही घेत नाही. असं म्हणत आता सायली एका बाजूला येऊन उभी राहते. ती खूप चिडलेली असते. तर इथे मात्र अर्जुन इतका घाबरलेला असतो की सायलीशी काय आणि कसं बोलावं हेही त्याला कळत नसं. पण तो हळूवारपणे तिथे येतो आणि म्हणतो बायको मी नक्की कन्फ्यूज झालोय. म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचं आहे? तू नक्की का चिडलीयस? मला कळेल का? तर आता सायली चिडतच अर्जुनला म्हणते मी एकच गोष्ट तुम्हाला हजारदा सांगत असते. तर अर्जुन सायलीला विचारतो की कोणती? परंतु सायली काही अर्जुनच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि म्हणते की तरीही तुम्ही कधीच काही ऐकून घेत नाही आणि तुम्हाला कळतही नसतं हा किती पसारा करून ठेवलाय तुम्ही. हे सगळं काही मला आता या अवस्थेत नाही जमत करायला. आणि मग सगळ्या कामाचा भार बिचाया आईंवर पडतो. आता मात्र अर्जुन या सगळ्या गोष्टीचा विचार करतो की नक्की सायली का चिडली आहे, कारण एकीकडे आई दुसरीकडे प्रिया, की ह्या सगळ्या पसायामुळे सायली चिडली आहे का अर्जुनला काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे आपल्याला हॉस्पिटलला पाहायला मिळतं की प्रिया अजूनही हॉस्पिटललाच असते आणि ज्यावेळी प्रिया हॉस्पिटलला असते त्यावेळी मात्र प्रियाची नाटक काही अजूनही संपलेले नसतात. आता ज्यावेळी सिस्टरना प्रिया पाहते त्यावेळी पुन्हा एकदा पोटदुखीच नाटक करते. तर सिस्टर प्रियाला विचारतात की काय झालंय तुम्हाला? तर प्रिया म्हणते इथे खूप दुखते, माझ्या पोटात खूप दुखते. म्हणजे मी ज्यावेळी इथे आली होती त्यावेळी सुद्धा मला असंच दुखत होतं. त्यावेळी जसं दुखत होतं तसंच आता पण दुखायला लागलंय आई, खूप दुखते. असं म्हणत प्रिया नाटक करू लागते. सिस्टरना प्रियाच दुखणं हे खरं वाटतं. ते प्रियाला म्हणतात काळजी करू नका, तुम्हाला बरं वाटेल, पण त्यासाठी तुम्हाला इंजेक्शन द्यावं लागेल. आता सिस्टर इंजेक्शन तयार करतात आणि प्रियाच्या तिथे असणाऱ्या ट्रेमध्ये ठेवतात. तर प्रिया त्यांना म्हणते अहो तुम्ही का ठेवताय तिथे, मला देताय ना तुम्ही इंजेक्शन? तर सिस्टर म्हणतात नाही, असं देता येणार नाही. अगोदर डॉक्टर येतील, ते चेक करतील आणि मगच तुम्हाला इंजेक्शन देतील. असं म्हणत सिस्टर तिथून निघून जातात. आता हे सगळं काही प्रियाच नाटक सुरू असतं. प्रिया सिस्टर जाण्याची वाट पाहत असते. तर दुसरीकडे आता अर्जुन सायलीला म्हणतो बायको मम्मा इथे काय येईल? म्हणजे ती कधी आपल्या रूममध्ये येतच नाही. मग साफसफाई करायचा प्रश्नच येत नाही. परंतु या सगळ्याचा आता मात्र सायली उलटाच अर्थ काढते आणि अर्जुनला म्हणते अच्छा, म्हणजे आता आईने आपली सुद्धा रूम साफ करायची असं तुम्हाला म्हणायचं आहे का? म्हणजे आता आई एवढं घर आवडतात आणि त्यात आपल्या खोलीची जबाबदारी सुद्धा त्यांनीच घ्यावी हो ना? सायली खूप चिडलेली असते. आता अर्जुन सायलीला प्रश्न करत म्हणतो बायको मला कळेल का नेमकं तू का चिडली आहेस? म्हणजे रूममध्ये पसारा आहे म्हणून चिडलीयस? प्रिया हॉस्पिटलला आहे म्हणून चिडली आहे की साफसफाई करायची आहे म्हणून चिडलीयस? नक्की काय कारण आहे? नेमकं कशामुळे तू चिडलीस? मला कळेल का? की मला कळत नाहीये की मी जन्माला आलो म्हणून तू चिडलीस? तर आता मात्र सायली अर्जुनला म्हणते बघा तुम्ही असं काहीतरी बोलत असता आणि मग मला तुम्ही चिडण्यास भाग पाडता. तुम्ही असं का बोलत असता? तुम्ही जन्माला आलात या सगळ्याचा मला का त्रास होईल, काही वाटेल ते बोलता का तुम्ही? असं म्हणत सायली तर रडायला सुरुवात करते. तुम्ही म्हणजे ना वाटेल ते बोलता, खरं तर तुम्हाला काही बोलताना भानच नसतं. असं म्हणत सायली खूप रडत असते
आणि ती बेडवर जाऊन बसते. तर यावेळी अर्जुन म्हणतो, पण मला एक सांग, तू नक्की रडतीयस का असं म्हणत आता सायली जवळ अर्जुन सायलीला म्हणतो, बायको तू रडू नकोस, पसारा आहे ना, मग मी साफ करतो असं म्हणत आता अर्जुनने साफसफाई करायला सुरुवात केलेली असते. अर्जुनची साफसफाई म्हणजे सायलीच्या डोक्याला डबल टेन्शन. आता अर्जुन सगळी पुस्तक आणि सगळ्या फाईल एकत्रच घेऊन ठेवायला जातो, परंतु त्यावेळी फाईल हातातून खाली पडतात. अर्जुन म्हणतो, सॉरी एक एक ठेवतो असं म्हणत आता अर्जुन अगोदर पुस्तक लावून ठेवतो. त्यावेळी सायली कुठे काय ठेवायचं हे अर्जुनला अगदी व्यवस्थित सांगत असते. त्यानंतर तर अर्जुन फाईल ठेवतो आणि म्हणतो, झालं. तर सायली म्हणते, लॅपटॉप. अर्जुन म्हणतो, इथे ठेवतो असं म्हणत अर्जुन लॅपटॉपवरही ठेवतो. आता एक एक गोष्ट करून अर्जुन ठेवतो आणि म्हणतो, झालं. सायली कपाटाकडे पाहते तर कपाटाच्या बाहेर शर्ट पॅन्ट तसेच ठेवलेले असतात. अर्जुन म्हणतो, हो, कपडे ठेवायचे राहिलेत ना. आता अर्जुन कपडे तर कोंबून टाकत असतो. त्यावेळी सायली उठून उभी राहते आणि मग ते कोंबून ठेवून नका, जसे हंगरला होते तसेच हंगरला लावून ठेवायचे. आता अर्जुन ते नेट करायला जाणार, परंतु कपडे खाली पडतात. तर जून म्हणतो, बघ परफेक्ट ठेवले आहेत ना असं म्हणत सायलीकडे पाहतो. तर त्यावेळेस अर्जुनच्या लक्षात नसतं की कोट ठेवायचा राहूनच गेलाय. तर सायली अर्जुनला प्रश्न करत म्हणते, आता हा कोट काय मी घालायचा आहे का. आता मात्र अर्जुनच्या लक्षात येतं आणि म्हणून अर्जुन लगेच तो कोट ठेवायला घेतो. अर्जुन सायलीला खूप घाबरलेला असतो. नक्की सायली कशासाठी का रागवली अर्जुनला काहीच कळत नसतं. अर्जुन घाबरतच म्हणतो, हो त्यासाठी चालो होतो मी, तिथे ठेवतो असं म्हणत आता अर्जुन कोट तर कपाटात ठेवतो, पण दरवाजा इतक्या जोरात लावतो की सायली म्हणते, तोडलं. आता हे सुद्धा तोडायचं असेल ना. तर पुन्हा मागे वळून अर्जुन पाहतो की खरंच दरवाजा तुटला आहे का, तर खरंच दरवाजाचा हडल तुटलेलं असतं. आता स्वतःहून अर्जुन ते हडल लावतो आणि म्हणतो की लावलं स्ट्रॉंग आहे ना ते. तर त्यानंतर आता टॉवेलकडे लक्ष पडतात. सायली अर्जुनाला विचारते की आता मला सांगा की या ओल्या टॉवेलच काय करायचंय. मी किती वेळा मी तुम्हाला सांगितलं आहे की हा ओला टॉवेल मला असा बेडवर नको आहे, मला आवडत नाही. तरी सुद्धा हा ओला टॉवेल इथे काय करतोय. आता मात्र घाबरलेला अर्जुन बेडवर उडी मारतो आणि ते टॉवेल घेता तो बेडवरून खाली पडतो आणि घाबरत असते. टॉवेल नेऊन बाथरूममध्ये ठेवतो. आता मात्र इथे सायलीला हसायला येत असतं, कारण सायली अर्जुनची मज्जा घेत असते. तर अर्जुन सायलीकडे येत म्हणतो, एक मिनिट बायको, तू आता हसत होतीस ना, मी बघितलं ना तिथून तू हसत होतीस. आता तर थोड्या वेळापूर्वी तू चिडली होतीस, आता हसतीयस. मगाशी रागवली होतीस. नक्की बायको तुझं काय चाललंय, मला कळेल का बायको. मला एक सांग, तू ठीक आहेस ना. तर आता पुन्हा एकदा सायली अर्जुनवर चिडते आणि म्हणते, ठीक नसाला काय झालंय मला, म्हणजे मी तुम्हाला आजारी वगैरे वाटते का. मी हसू सुद्धा शकत नाही का आता. तर अर्जुन म्हणतो, नाही म्हणजे तू विचित्र वागतेस ना. तर सायली म्हणते, मी विचित्र वागते का असं तुम्हाला वाटते का. आणि ही पुस्तक ठेवायची जागा आहे का असं म्हणत सायलीने पुन्हा एकदा कुठेतरी खुसपट काढलेलीच असते आणि अर्जुनला मात्र काहीच कळत नसतं. अर्जुन घाबरतच म्हणतो, ठेवतो ना असं म्हणत अर्जुन आता ते पुस्तक घ्यायला जातो, परंतु त्यावेळी तिथे असणारा फ्लॉवर पॉट अर्जुनच्या हातून खाली पडतो आणि तो काचेचा असल्यामुळे तो लगेच फुटतो. आता मात्र सायली पाहते आणि तिथे येत अर्जुनला विचारते, फोडलं ना हेही खोडून टाकलत. तर अर्जुन म्हणतो, नाही मी काहीच केलं नाही. सायली म्हणते, हो का. आता मी तुम्हाला एक काम सांगितलं तर तुम्ही हे डबल काम करून ठेवलं, आता हे कोण आवडणार. आता मात्र अर्जुन घाबरतच मागे जातो. सायली तर अर्जुनच्या अंगावर अशी काही धावून जाते. ती खूप चिडलेली असते. अर्जुनला काय बोलावं काहीच कळत नसतं. सायली म्हणते, मी साफसफाई करायला सांगितली ना, ही माझी चूक आहे की मी तुम्हाला सगळं आवरायला सांगितलं. आता तुम्ही डबल काम मलाच करून ठेवलंय. अहो
आता मी आईंना काय उत्तर देऊ आता? अर्जुन घाबरलेला असतो आणि म्हणतो, मम्माला काही नको सांगू आलो मी असं म्हणत अर्जुन तिथून पळ काढतो. सायली म्हणते, तुम्हाला कोणी हाक मारली? कोणीही हाक मारली नाहीये. हे असं असतं, म्हणजे काही काम करायची वेळ आली की तिथून पळायचं हे यांचं ठरलेलंच असतं. असं म्हणत आता मात्र सायली अर्जुनच्या मागे 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 येते. तर इथे अर्जुन मात्र एका साईडला लपून बसतो. अर्जुन म्हणतो, काय झालंय नक्की हिला? आता चिडते, आता शांत होते, पुन्हा माझ्यावर चिडते. नक्की काय झालं असेल म्हणजे हे मूड? तर त्याच वेळी सायली त्या ठिकाणी रडतच येते आणि म्हणते, अहो मी तुमच्यावर मगाशी खूप चिडले ना, पण मला कळालंच नाही की अचानक मी तुमच्यावर एवढी का चिडले. खरंच माझं चुकलं, पण मी अशी परत नाही वागणार, सॉरी. असं म्हणत आता सायली खूप रडत असते. अर्जुन तिला सावरतो, जवळ घेतो आणि म्हणतो, बायको प्लीज रडू नकोस, शांत हो, मी तुझ्यावर रागवलो नाहीये. तर कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, घे, क्षणार्धात रागवली ही होती आणि क्षणार्धात सॉरी ही म्हणतीय. अर्जुनलाही खूप वाईट वाटतं. अर्जुन म्हणतो की होणाया आईच्या शरीरात काय काय चेंजेस होऊ शकतात हे आम्हा पुरुषांना कधीच कळणार नाहीत. तर कल्पनाताई म्हणतात, अगदी खरं आहे, म्हणूनच आपण त्यांना फक्त समजून घ्यायचं असतं. तर त्यावेळी अश्विन त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो, मम्मा अस्मिताई. असं म्हणत आता अश्विन त्या ठिकाणी आलेला असतो. आता मी रील्स बघत होतो आणि हे महिप्त शिखरेची रील्स आहे, बघ ना. आता अर्जुन पाहतो तर त्यामध्ये महिप्त बाबा की जय अशा घोषणा देत असतात आणि इथे मात्र महिप्त शिखरेचे महिप्त बाबा बनलेले असतात. तर आता अश्विन म्हणू लागतो, आणि व्यूज बघ ना, मिलियनपर्यंत आहे. आता अस्मिता तो व्हिडिओ पाहते तर अस्मिता ही रील पाहिल्यानंतर म्हणते, हा महिप्त रील कधीपासून करायला लागला? तर अश्विन म्हणतो, अगं ती तो स्वतः करत नाहीये, तर त्याचे भक्त करतायत. आता हे ऐकून कल्पना ताईंना धक्काच बसतो. कल्पना ताई म्हणते, काय? कल्पना ताई म्हणतात, भक्त तर? अस्मिता म्हणते, हो ना, मलाही काहीच कळत नाहीये. अश्विन म्हणतो की आता तो खूप मोठा बाबा झालाय आणि आता कितीतरी त्याचे फॉलोवर्स आहे, कितीतरी लोक त्याला मानतायत, सगळ्यांना आशीर्वाद वगैरे देतोय, असे काहीतरी रील्स आहे त्याचे बघ. आता अस्मिता मात्र अश्विनचा मोबाईल देऊन टाकते, कारण महिप्त शिखरेच या कारस्थानावर कोणाचाही विश्वास नसतो. तर अर्जुन म्हणतो, महिप्त आणि बाबा फेक बाबा असेल, तो महिप्त शिखरेसारखा माणूस कधीच सुधारू शकत नाही. तर सायली म्हणते, हो ना, आणि हे सुद्धा त्याचं नाटकच असेल, त्याच्यावर आता खरंच आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. तर अर्जुन म्हणतो, नाही, आता कोणावरही लक्ष ठेवायचं नाहीये, आता फक्त स्वतःची काळजी घ्यायची, स्वतःची आणि बाळाची. त्याला जे काही करायचं ना ते करू देत, आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. कल्पनाई म्हणतात, हो ना, आणि अशा दिवसांमध्ये या लोकांचा विचार सुद्धा करायचा नाही, उलट या लोकांपासून 4 हात लांबच राहायचं आणि आता आपण फक्त सावध राहायचं, एवढंच करायचं. तर त्याचवेळी अर्जुनला चैतन्याचा कॉल आलेला असतो. अर्जुन म्हणतो, चैतन्याचा कॉल आहे. असं म्हणत अर्जुन फोनवर बोलण्यासाठी तिथून बाजूला निघून जातो. तर अस्मिता म्हणते, महिप्त बाबा म्हणे, आजकाल ना हा बिनबानोलाचा बाजार झाला आहे, त्याचे ते भक्त म्हणजे हाजी करणारे मूर्ख असतात. तर कल्पनाताई म्हणतात, हो, आणि या पडद्यामागून महिप्त काय काय कारस्थान करत असेल त्याचं त्यालाच माहीत. आता सायली या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते. तर दुसरीकडे प्रियाला श्वेताने वात्सल्य आश्रममध्ये आलेल्या मुलींची माहिती पाठवलेली असते. आता प्रिया ही माहिती नागराजला दाखवते आणि म्हणू लागते, हे बघा, श्वेताने वात्सल्य आश्रममध्ये आलेल्या मुलींची माहिती पाठवली आहे, सगळे डिटेल्स तिने पाठवले आहे, आणि आता ही माहिती तुम्ही सचिन, राकेश आणि महिप्तपर्यंत पोहोचायची आहे. तर नागराज प्रियाला म्हणतो, मी का पोहोचायची आहे? आणि तसंही राकेश आणि सचिन तुला वारंवार भेटतच असतात ना, मग तू सांग त्यांना, मी कशाला सांगायला पाहिजे? महिप्त तो काय मला सारखा भेटायला येतो का? तुला काय वाटते मी पांढरे कपडे घालायचे
त्याच्या प्रांगणात जाऊन बसायचं आणि महिप्त बाबा की जय, महिप्त बाबा की जय असं म्हणत त्याला सगळी माहिती जाऊन सांगायची आहे का असं म्हणत नागराज प्रियाला उलट उत्तर देत असतो. नागराज प्रियाला म्हणतो, काय फालतू बडबड करतेस का प्रिया? तू आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुझी काम करायला मी काही तुझा नोकर नाहीये. आता मात्र प्रिया चिडते आणि तिच्या हातामध्ये असणार इंजेक्शन नागराजच्या पायावर इतक्या जोरात प्रेशरने मारते की आता नागराज मोठ्यानेच ओरडू लागतो. तर प्रिया मात्र तिथून आपल्या बेडवर जाऊन बसते आणि नर्सना आवाज देत म्हणते, नर्स बघा ना, या काकांना काही होत्य का, ते खूप ओरडतायत. तर त्यावेळी नर्स नागराजला विचारतात की काय झालंय, काही त्रास होतोय का? तर नागराज म्हणतो, नाही, काही नाही, मांडीत थोडी कळ आली होती, मी काही असेल तर सांगेल ना. नर्स म्हणतात, हो, तुम्हाला जर काही त्रास होत असेल तर मला सांगा असं म्हणत आता नर्स तिथून निघून जातात. नागराज आता त्याच्या पायात प्रियाने इतक्या जोरात इंजेक्शन खूप असलेलं असतं की शेवटी तो ओढून काढतो. पूर्णपणे घाबरून गेलेला असतो नागराज. प्रियाला म्हणतो, ही तुझी मस्करी का असं म्हणते, इंजेक्शन फेकून देतो. तर त्यावेळी प्रिया नागराजला म्हणते की म्हणून सांगते, मी जे काही सांगते ना ते शांतपणे करा. आता मात्र नागराज प्रियासमोर हात जोडतो आणि म्हणतो, हो बाई, तू जे सांगशील ते करेन, पण अशी मस्करी करू नकोस. अशी जर मस्करी करशील ना तर एक दिवस जीव घेशील तू माझा. तर प्रिया म्हणते, आता बघा, ही जी मुलगी आहे त्याबद्दलची माहिती सचिनला सांगायची आहे आणि या मुलीला तिथून गायब करायचे आहे. त्यानंतर त्याच मुलीची किंमत काय ठरवायची हे सचिनने डील केलेलंच आहे. परंतु आता ही मुलगी गायब झाल्यानंतर पुढे काय होणार हे तर चांगलंच माहीत आहे. तर नागराज म्हणतो, ही मुलगी तर आता प्रियामध्ये नुसती मुलगी नाही तर वात्सल्य आश्रमात आश्रयासाठी आलेली मुलगी आणि तिचे डील होतेय. आणि हे कोण करतंय, हे रकेट कोण सांभाळते, तर सौ सायली, अर्जुन सुभेदार. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रिया नागराजना म्हणते, सायलीला जी काही नवीन ओळख मिळाली आहे ना, तन्वी किल्लेदार म्हणून, आणि याच गोष्टीचा तिला माज झाला आहे. आता सायली फक्त तिचा आश्रम गमावणार नाही तर तिचीही ओळखही गमावणार आहे. दुसरीकडे सायली अर्जुनला म्हणते, आज मला खूप धावपळ आहे, आज मला त्या नवीन मुली आहे त्यांना भेटायचे आहे आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला जायचे आहे आणि त्या सगळ्याची माहिती द्यायची आहे. तर इथे आश्रमात त्या मुलींना आश्रय दिला जातो. तर दुसरीकडे प्रिया नागराजला म्हणते, ती मुलगी राजरोजपणे सायली अर्जुनच्या डोळ्यादेखतच त्यांच्या नातेवाईकांसोबत त्यांच्या घरी जाणार. तर नागराज म्हणतो, हो, आणि पोरीच्या बाबतीत नंतर काही घडणार आहे त्या सगळ्याला गुन्हेगार ठरणार आहे ती सायली अर्जुन. तर प्रिया हसू लागते. आता प्रियाच्या या जाळ्यात खरोखरच सायली अडकेल का की अर्जुन या सगळ्यातून सालीला वाचवू शकेल का? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.